भाजप नेते किशोर जोरगेवार आपल्यासोबत आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झाले, तशा हालचाली सुरू झाल्याचं कळत आहे. तुम्ही मंत्री अशोक उईकेसोबत आत्ता बैठक घेतलेली आहे. काय फॉर्म्युला भाजपचा ठरतोय? महापौर भाजपचा होईल का? निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचाच महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या घडामोडी घडतात आहे, आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकजी उईके यांच्यासोबत भेट घेत त्यांचंही मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी घेतो आहे आणि निश्चितपणे त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहे. काही जे उभाटा आहे, वंचित आहे, अपक्ष आहे, या सगळ्यांशी बोलणं चालू आहे आणि निश्चितपणे याच्यातून एक सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा आहे. जे इतर पक्ष आहेत त्यांच्याशी बोलणं आत्तापर्यंत झालेलं आहे, ते सकारात्मक आहेत का? आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत फायनल चर्चा जी आहे ती सुद्धा आजच होणार आहे का? हो, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही भेट घेतली, बैठक घेतली. एकंदरच पूर्ण निवडणुकीचं चित्र विश्लेषण त्यांना सांगितलं आणि पुढे काय होऊ शकते, काय काय आपल्याला संधी आहे त्याच्यासुद्धा चर्चा झाली आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निर्देश दिले, सांगितलं, सूचना केल्या की आपण या पुढे जावं आणि उभाठा, वंचित आणि इतर अपक्षांसह या ठिकाणी आमची बोलणी सुरू आहे. बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. कालची बैठक CM साहेबांसोबत झाली, माननीय पालकमंत्री महोदयांसोबत आता बैठक झाली. दुपारी 2 वाजता आमची पुन्हा एकदा बैठक होईल आणि त्यामध्ये अंतिम तोडगा निर्णय होईल असं मला अपेक्षा आहे. बहुमताचा जो आकडा आहे तो गाठण्यासाठी काय फॉर्म्युला शेवटचा ठरतोय? म्हणजे कोणाकोणाला सोबत घ्यायचं, किती लोकांना सोबत घ्यायचं? काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा भाजपला फायदा होतोय का? कारण 2 गट पडलेले आहेत आणि त्यांची मतमतांतरं समोर येत आहेत, माध्यमांसमोर त्यांची एकमत भूमिका होत नाही आणि याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये होतोय असं चित्र पाहायला मिळतंय. आमच्याकडे 2 पर्याय उपलब्ध आहे. एक पर्याय जो उभाटा आणि वंचितचा 8 लोकांचा गट रजिस्टर्ड झाला आहे, त्यांच्यासोबत 2 अपक्ष आहे, ते 10 आहेत, जी 10 आम्हाला आवश्यक आहे. दुसरं असं एक, जेव्हा काँग्रेसचे 2 गट झाले त्यानुसार एक काँग्रेसचा मोठा गट आमच्यासोबत येण्याच्या मनस्थितीत दिसतो आहे. तर त्याच्यामुळं शेवटी बहुमत गट कोणाचा आहे? म्हणजे दोन ते राजकारणात काही सगळ्याच गोष्टी सांगितल्या जात नाही. एवढंच आम्ही सांगतो की काँग्रेसचा एक गट, त्यांना हे सगळं पाहून नैराश्य आलं आहे, त्यांच्यावर जनतेचा दबाव वाढतो आहे की या ठिकाणी काँग्रेस काही स्थिर शासन देऊ शकत नाही, विकासाचा एजेंडाच नाही त्यांच्याकडे, केवळ आणि केवळ सत्तेकरता या ठिकाणी भांडण करायचं हेच हे दिसतं आहे. आणि म्हणून काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत 27, त्याच्यापैकी एक मोठा गट आमच्याशी कडे सोबत येण्याच्या मानसिकतेमध्ये दिसून येतो आहे, परंतु त्याचा अजून मानसिकतेमध्ये दिसतो आहे. तुम्ही म्हणता की ठाकरे गट आणि जे काही वंचित बहुजन आघाडीचे लोक आहेत, अपक्ष आहेत, त्यांचा एक 10 जणांचा गट तुमच्यासोबत येण्याची आता तयारीमध्ये आहे. त्या फॉर्म्युलावरती आता प्राथमिक चर्चा होते आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणता की काँग्रेसचा एक मोठा गट सुद्धा तुमच्याकडे येण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. काँग्रेसचा गट सोबत घेण्यामागे वरिष्ठ पक्ष, त्याच्यामध्ये वरिष्ठ नेते सहभागी आहेत की स्थानिक पातळीवरून हा फक्त निर्णय होतोय? कारण चंद्रपुरातलं स्थानिक राजकारण सध्या माध्यमांवरती चर्चेमध्ये आहे. 2 नेत्यांची नावं चर्चेमध्ये आहेत. त्यामध्ये तुम्ही म्हणताय आता की काँग्रेसचा एक गट तुमच्यासोबत यायला तयार आहे. हे बघा की काँग्रेस हे नेहमीच निवडून येतात ते, परंतु त्यांचं स्प्लिट होत असते आणि यापूर्वी 3दा असं झालेलं आहे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये. त्यामुळे यावेळीसुद्धा ती संधी आहे, ती मानसिकता त्यांची तयार झालेली आहे आणि त्यामध्ये आज आता तुम्ही विचारले की कोणत्या नेत्यांचा आहे, कुणाचा आहे, असं काय राजकारणात कोणाच्या क्रेडिबिलिटीवरती शंका उपस्थित करणं योग्य नाही आहे. परंतु काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये एक प्रचंड अस्वस्थता आहे, कारण की शेवटी कुणाची निवडून आल्यानंतर बांधिलकी जनतेशी असते. त्यांना हे 5 वर्ष ज्या कामाकरता जनतेने निवडून दिलेलं आहे ते काम करायचं असेल तर त्याच्यासाठी निधीची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि बिना राज्य सरकार, केंद्र सरकारच्या सहकार्याशिवाय महानगरपालिकासारखी स्थानिक बॉडी चालवणं, संस्था चालवणं हे सोपं नसते. हे सुद्धा लोकांना कळलेलं आहे, नगरसेवकांना कळलेलं आहे आणि म्हणून ते आमच्याशी बोलण्यासाठी उत्सुक आहे. भाजपचा महापौर व्हावा ही पक्षभावना आहे, मात्र ज्या लोकांच्या विरोधामध्ये ह्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये ठाकरे गटही आहे आणि काँग्रेसही आहे, त्यांना सोबत घेताना म्हणजे त्यांच्या फॉर्म्युलावरती चर्चा करताना भाजपची भूमिका नेमकी काय आहे? कारण ठाकरे गट तुमच्या विरोधामध्ये लढला, काँग्रेस तुमच्या विरोधामध्ये लढली आणि आता ते दोन्ही पक्षातील एक ठराविक गट जे आहेत, म्हणजे ठाकरे गट पूर्ण आहे, काँग्रेसचा एक ठराविक गट तुमच्यासोबत येण्याची तयारी दर्शवतोय. तर अशा वेळेला भाजपची भूमिका नेमकी काय आहे आणि त्यांची पूर्णपणे तयारी, मानसिकता तशी झालेली आहे का? हे बघा, सियासत की शतरंज में कोई किसी का दोस्त नाही, कोई किसी का दुश्मन नाही. राजकारणामध्ये वैर हे नाहीच आहे. शेवटी आम्ही उभाटासोबत
हिंदुत्वाच्या विचारांनी यापूर्वी अनेकदा गेलेलो आहे. काँग्रेसमध्ये सुद्धा जो काँग्रेस सोडून आलेला आहे, काँग्रेसचा विचार सोडून जे लोक येतात त्यांच्यासोबत आम्ही यापूर्वी सुद्धा गठबंधन केलेलं आहे. हे काही नव्यानं होतं आहे असं नाही आहे. डायरेक्ट काँग्रेस चे नेते जे आहे त्यांच्यासोबतचं अजून काही अशा पद्धतीचं नाही आहे. परंतु हे राजकारण सगळं स्थानिक पातळीवरच आहे. स्थानिक पातळीवरचं हे सगळं राजकारण स्थानिक पातळीवर असतं. स्थानिक विकासाच्या दृष्टिकोनातून मुद्दे असतात स्थानिक. पण काँग्रेसचा स्थानिक गट चालवणारे नेते हे राज्य पातळीवरचे नेते आहेत. मग भविष्यात ती नांदी तुम्हाला वेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळेल का? देखो एवढंच म्हणू सगळं देखो आगे आगे होता है क्या. निश्चितपणे राजकारणाचं एक नवीन वळण या ठिकाणी येताना दिसत आहे. आणि आमची बांधिलकी पहिले चंद्रपूरच्या जनतेशी आहे. त्यांना स्थिर शासन, सुशासन, विकासाचं काम करण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि म्हणून ती भूमिका आम्हाला या ठिकाणी करायची. आज फॉर्म्युला शेवटचा म्हणजे फायनल होतोय, अंतिम चर्चा मुख्यमंत्र्यांशी झाल्यानंतर त्यावरती आपण हालचाल सुरू करतोय. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री राज्याचे नेते आहे, दूरदृष्टी असणारे नेते आहे. त्यांना त्यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं या ठिकाणी होईल असा मला विश्वास आहे. आपण पाहतो की किशोर जोरगेवार आपल्यासोबत होते आणि चंद्रपुरामध्ये महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर व्हावा यासाठी आता बैठका सुरू झालेल्या आहेत. अंतिम चर्चा मुख्यमंत्र्यांशी झाल्यानंतर त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होताना पाहायला मिळत आहेत. मात्र किशोर जोरगेवार यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे, तो म्हणजे काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा भाजपला होण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळतोय. काँग्रेसचा एक मोठा गट आमच्यासोबत येण्याच्या मानसिकतेमध्ये सध्या पाहायला मिळतोय असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेचा जो काही तिढा आहे किंवा भाजपचा महापौर होण्याच्या ज्या काही हालचाली आहेत त्यांना कितपत यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.